रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे वेस्ट। आज मी ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांना खरोखर तसं मोठ्या घराची जरा जरूरत आहे आणि लोकेशन पण चांगलं असायला हवं, अशाच पद्धतीचा एक फ्लॅट आहे जो रुनवाल पुरळ नावाच्या कॉम्प्लेक्सनं ओळखला जातो। आणि रुनवाल पुरळ हे घोडबंदरचा जो आर्मोल आहे त्याच्या शेजारीच असणारा आहे किंवा भविष्यात तिथे जे मेट्रो स्टेशन येणार आहे त्याच्यापासून 3 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे। फ्लॅट जर बघितलं तर फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे 489चा कार्पेट एरिया असणार आहे आणि 1.5 BHK हा फ्लॅट असणार आहे। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला साधारणतः 4,500 ते 5,000 रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे आणि किंमतही खूप चांगल्या पद्धतीने आहे। ज्या व्यक्तींना 1 BHK मधून जरा थोडं मोठा 2 BHKची गरज आहे, परिवार थोडा मोठा आहे, त्या हिशोबाने जर हवा असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो। बाकी भाजी मार्केट, हॉस्पिटल ह्या बाकीच्या सुखसुविधा आहेत त्या जवळ आहेत, डीमार्ट वगैरे पण जवळ आहे, नमो सेंट्रल पार्क पण जवळ आहे। विशेष म्हणजे भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे ते पण तिथनं जवळ असणार आहे। हा जो फ्लॅट आहे रुनवाल, इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या अम्युनिटीज आहेत आणि ह्या फ्लॅटसोबत जर विचार केला तर आपल्याला एक पार्किंगही ओपन मिळणार आहे। ज्या वेळेला आपण हा फ्लॅट चालवतो त्यावेळेला ह्या फ्लॅटच्या फ्लोअरवरतीच टोटल तसे जर बघितले तर तुम्हाला 4 फ्लॅट असणार आहेत, त्या साईडला 2 अधिक ह्या साईडला 2 आणि 2 लिफ्ट असणार आहेत, ही एक लिफ्ट आणि त्या साईडला एक लिफ्ट, अशा पद्धतीचा हा फ्लॅट। आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर इमिडिएटली असा मोठा तुम्हाला चौरसचा हॉल मिळतो आणि हॉल, आणि जर ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला याची एंट्री साऊथ ईस्ट असणार आहे, म्हणजे साऊथला कमी आहे पण साऊथ ईस्टची एंट्री असेल आणि इमिडिएटली ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये येणार आहात त्यावेळेला हा मोठा तुम्हाला हॉल दिसतो आणि हॉलच्या ह्या साईडला जर बघितलं तर प्रॉपर स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला मिळते आणि स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर तुम्हाला इकडनं हवा चांगली मिळते। समोर हे जे तुम्ही बघता हे मनोरमा नगर नावाचं एक एरिया आहे, हा तुम्हाला मनोरमा नगर एरिया दिसतो। आणि मग आपण ह्या साईडनं जर आपण आतमध्ये गेलो तर तुम्हाला असं मस्तपैकी आणि मोठं चांगलं किचन, जे एल शेपमध्ये असणारं किचन आहे। किचनमध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगलं मोठं आणि चांगलं प्रशस्त आहे। ह्या साईडला पण बऱ्यापैकी जागा आहे, जे तुम्ही थोडंफार स्टोरेज त्या साईडला नक्की ठेवू शकता, अशा पद्धतीची ही जागा ह्या साईडनं आहे। आणि मग आपण जर इकडनं आलं तुम्हाला इथं बघा फ्रीज आणि हे ते सगळं ठेवायला इथं नक्की मोठी जागा आहे। आणि मग किचनच्या बाहेर आपण आल्यानंतर तुम्ही ह्या साईडला ज्या वेळेला येणार आहात त्यावेळेला तुमचं एक वॉशरूम ह्या साईडला आहे, अधिक एक वॉशरूम प्लस बेड ह्या साईडला आहे। आणि समोर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे मस्त आपलं स्वतः छोट्या मुलांसाठी म्हणण्यापेक्षा मोठे 2 लोक पण प्रॉपरली ते शयन करू शकतात, अशा पद्धतीचा हा तुमचा बेडरूम आहे। आणि उजेड वगैरे पण चांगला आहे, किंवा असं वाटते की बेडरूम नव्हे आपल्याला इथं स्टडी रूम करायचं तर तुम्ही स्टडी रूम पण प्रॉपर करू शकता। इथे ह्या साईडला प्रॉपर कपाट दिलेलं आहे, कपाटानंतर स्टडी टेबल ऑलरेडी लावलेला आहे, एखादा मस्तपैकी बेड पण इथं सेट होऊ शकतो। आणि जर तुम्ही तुमच्या ह्या बेडरूममधनं जर समोर बघितलं तर भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन अधिक इकडे हे जे तुम्हाला ग्रीनरी प्लॉट आहे किंवा घोडबंदर रोड आहे, दोस्ती इम्पेरिया वगैरे आहे, हे तुम्हाला तुमच्या कॉम्प्लेक्समधनं प्रॉपरली दिसतं, अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे। आणि ज्या वेळेला मग आपण ह्या बेडरूममधनं मास्टर बेडरूमकडे जाणार आहोत किंवा मग आता आपण हे बघितलेलं बाथरूम, हे बाथरूमची साईज वगैरे पण टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम हे पण मोठं आणि चांगलं प्रशस्त आहे। आणि मग ह्याच्या जस्ट अपोजिटला आपण ज्यावेळेला येऊ त्यावेळेला चांगला मोठा रूम आहे जो तुमचा मोठा बेड बसू शकतो। आणि ह्या साईडला ह्या बेडरूमच्या एक खिडकी आहे, ह्या खिडकीतनं जरी तुम्ही बघितलं तर चांगला सुंदर असा तुमचा भविष्यात चांगला मेट्रोचा म्हणा किंवा ह्या भविष्यात येणारा मेट्रो आर मॉल वगैरे हा सगळा तुमचा इकडला स्पेस तुम्हाला दिसतो आणि ही ग्रीनरी तात्पुरती आहे ती पण दिसते, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि इकडनं ह्या बेडरूममध्ये परत चांगलं मोठं कपाट ऑलरेडी बनवलेलं आहे, जे कपाट आपल्याला वापरात येऊ शकतं, हे कपाटाचं काम करायची गरज नाही आहे। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला याचं वॉशरूम, बाथरूम हे सगळं ह्या साईडला आहे, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। लाईटचं काम आपल्याला करावं लागेल, कारण लाईटी वगैरे जोडावं लागतील, फॅन जोडावं लागेल किंवा इंटेरियर डेकोरेशनचं तुम्हाला जेवढं काम करता येईल तेवढं करू शकता, अशा पद्धतीचा हा खरं तर कमी बजेटचा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटची ओनरने आपल्याला एक साधारणतः 83 लाख रुपये कोट केलेला आहे, पण याच्यात निगोशिएबल होईल। ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 अंतरावरती, आरमॉलपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट आहे। ज्या लोकांना अशा सिक्वेन्समध्ये किंवा अशा पद्धतीचा जवळ व्ह्यू आणि मध्यावरती ठिकाणावरती जर घर हवं असेल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला असू शकतो। किंवा एखाद्याला 1 BHK मधनं आता थोडा परिवार मग वाढलेला आहे, ऑफिसचं वेगळं करलं पाहिजे किंवा असं ह्या पद्धतीचं जर कोणाला असेल तर त्यांसाठी हा कमी बजेटमधला चांगला फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, ह्याची चावी आपल्याकडे आहे। याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं एक पार्किंग पण मिळेल आपल्याला, ओपन पार्किंग।
तर ह्याच पद्धतीचे असे फ्लॅट आहेत। मला असं वाटतं माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात तुम्ही नक्की सांगा। मी रोज दुसऱ्याच्या दारात उभा राहतो आहे, रोज नवीन नवीन फ्लॅट काढायचा प्रयत्न करतो आहे। तर ते माझ्या प्रयत्नाला यश देणं हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे। जे जास्तीत जास्त व्ह्यूज करा, सबस्क्रायबर्स करा, अशा पद्धतीने कमेंट्स करा। जर हे सगळं केलं तर खूप चांगलं होईल। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।